पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे सफर समृद्धीची या सिरीजमधील गजानन चव्हाण यूट्यूब चॅनलवर एका नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी, आपण पुन्हा एकदा येऊन आलेलो आहोत जवळपास एक 3 ते 3.5 ते 4 महिन्याच्या कालावधीनंतर या पॅकेजचं म्हणजे 13 नंबर पॅकेज समृद्धी महामार्गाचं कामाची अपडेट देणारा हा व्हिडिओ राहणार आहे। तर या पॅकेजची अपडेट घेण्यासाठी पुन्हा एकदा येऊन पोहोचलेलो आहोत नाशिक जिल्ह्यामध्ये। मंडळी, गेली कित्येक दिवसापासून आपण प्रतीक्षेत आहोत की उर्वरित जो समृद्धी महामार्गाचा जो पार्ट आहे तो कधी ओपन होणार आहे। आपल्याला बऱ्याचशा कॉमेंट्स येत होत्या की या भागातील काम दाखवा। तसं पाहता काम जवळपास या भागातले आटोपलेलं आहे। आपण हेच काम म्हणजे पॅकेज 13चं काम आपण पाहणार आहोत। आणि तत्पूर्वी आपल्याला माहितीच असेल की भरवीर गावाच्या हद्दीपर्यंत पॅकेज 13तलंच हे टिप्पण ठिकाण आहे, हे इंटरचेंज आहे। तर या इंटरचेंजचा म्हणजे 13 पॅकेजचा काही भाग ओपन झालेला आहे। तिथून पुढील भागातील काम जे आहे थोडंफार पेंडिंग आहे। हे काम किती पेंडिंग आहे हे व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे। तर या बाजूला आपण पाहत आहोत की भरवीर हे इंटरचेंज जे आहे या बाजूला मुंबईवरून म्हणजे मुंबईकडे तुम्हाला जर भरवीर गावापासून एक एंटर व्हायचं असेल तर हा टोल प्लाझा आता सज्जला या ठिकाणी तो सज्ज झालेला आहे। तो टोल प्लाझा आणि इकडला जो टोल प्लाझा आहे तो मुंबईवरून तुम्ही आल्यानंतर इथं एक्झिट होणार तर तो हा टोल प्लाझा आहे। एकंदरीत सांगायचं तात्पर्य की या ठिकाणचं जे भरवीर इंटरचेंज पलीकडले जे 2 टोल प्लाझा होते ते तर सुरूच आहेत लीगली। इथून पुढचे जे 2 टोल प्लाझा आहेत सध्या हे पण ओपन आहे। आपण सुद्धा समृद्धीवरती गाडी टाकलेली आहे बाईक। तर या ठिकाणी इथूनच आपण एंटर झालेलो आहोत कारण हे लोकलचे जे मंडळी आहेत या ठिकाणाहून हमखास प्रवास करताना आपल्याला आढळत आहे समृद्धी महामार्गावरून। म्हणून आपणही त्याचा आनंद घेऊया आता, कारण इकडल्या भागात तर बाईक अलाउड नाही। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पॅकेज 13चं उर्वरित भागाचं जो एक काम आहे इगतपुरीपर्यंतचं, तर सोनारी गावापासून हे पॅकेज 13 चालू होतं आणि इकडल्या दिशेला जे मला वाटतं तरंगपाडा नावाचं गाव आहे तर या गावापर्यंत पॅकेज 13 आहे। अगोदर इथल्या जो इंटरचेंज आहे याच्यावरती एक दृष्टिक्षेप टाकूया आणि पुढील काम किती झालेलं आहे हे आपण पाहूया। अद्याप जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। पुढील व्हिडिओला लाईक जाता जरूर करा, जेणेकरून मला पुढील व्हिडिओसाठी प्रेरणा मिळेल। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या जवळपास 45 किलोमीटर लांबीच्या असलेल्या या पॅकेज 13च्या कामाची अपडेट पाहणार आहोत। हे आहे भरवीर गावाच्या हद्दीतील इंटरचेंज। हे पॅकेज नाशिक जिल्ह्यात येत असून या पॅकेजची सुरुवात सिन्नर तालुक्यातील सोनारी गावापासून होते तर शेवट इगतपुरी तालुक्यातील तरंगपाडा या गावाच्या हद्दीत होते। चला तर मग आता आपण भरवीर ते तरंगपाडापर्यंत म्हणजेच इगतपुरीपर्यंत काम किती झालेले आहे हे पाहणार आहोत।
हायवेने भरवीर गावाच्या हद्दीपासून प्रवास करत पुढे आलेलो आहोत आणि आपण आता या ठिकाणी जो नॅशनल हायवे 160 नंबरचा जो जुना नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई असा जो जुना महामार्ग किंवा घोटी शिर्डी महामार्ग म्हणा, तर हा जो महामार्ग आहे तर किंवा घोटी इकडं सिन्नर हा जो अशा पद्धतीने जातोय हा महामार्ग आपण हे ड्रोनच्या माध्यमातून इथून पुढे पाहणारच आहोत. तर या महामार्गाला येऊन पुन्हा कनेक्ट झालेलो आहोत धामणी नावाच्या गावाच्या हद्दीमध्ये. हा जो आहे परिसर तो धामणी गावाचा परिसर आहे आणि इथलं काम मागच्या वेळेस ज्यावेळेस आपण पाहिलं होतं डोंगर फोडण्याचं या दिशेला काम चालू होतं आणि ते काम डोंगर कटिंग म्हणजेच ज्यावेळेस आपण आलो होतो त्यावेळेस इथून म्हणजे जे लेअर वगैरे जे असतात महामार्गिकेच्या बनवण्याचं काम तर त्यावेळेस नव्हतं, फक्त आपल्याला या ठिकाणी डोंगर फोडण्याचं काम सुरू होतं असं हे 4 महिन्यापूर्वी आपल्याला पाहायला मिळालं. परंतु आज मात्र या ठिकाणी या ठिकाणचा पूर्णतः डोंगर फोडून झालेला आहे आणि इथलं महामार्गिकेसाठी जे लेअर तयार करण्याचं काम मात्र सुरू आहे हे आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि ओव्हर पास जो आहे तो पण या ठिकाणी त्याचं काम पण प्रगतपथावर आहे हे आपण ड्रोनच्या माध्यमातून पाहणार आहोत. सांगायचं तात्पर्य की 4 महिन्यामध्ये बराचसा या ठिकाणी प्रोग्रेस झालेला आहे. या ठिकाणी ज्या आपण ब्रिजवरती उभे आहोत तर हा जो ब्रिज आहे तो अशा पद्धतीने इकडे ह्याच्याकडे जातो, आपला इकडे तो घोटीकडे जातो परंतु इकडे सिन्नरकडे जातो. तर हा ब्रिज त्यावेळेस नव्हता 4 महिन्याखाली. आत्ता मात्र ह्याचं पण काम झालेलं आहे, दोन्ही साईडचं काम बाकी आहे. परंतु जेवढा ब्रिज लागतो या महामार्गिका का समृद्धी महामार्ग खालून जाण्यासाठी तेवढा तो ब्रिज या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. तर इथलं पण वर्क आपल्याला पाहता येईल ड्रोनच्या माध्यमातून. या दिशेला आपण नॅशनल 160ला क्रॉस होत असलेला समृद्धी महामार्ग पाहिला. तिथून पुढे आल्यानंतर या बाजूला आपल्याला दारणा रिव्हर पाहायला मिळते, नदी पाहायला मिळते. आणि ही जी नदी आहे याच्या बाजूलाच या बाजूला दिसत आहे पिंपळगाव मोर. आणि ही जी उंच उंच टेकडी दिसते हा जो किल्ला आहे मोरधनगड आहे, मोरधन किल्ला आहे, कारण पिंपळगाव मोरच्या हद्दीमध्ये हा मोरधन किल्ला आहे. तर सांगायचं तात्पर्य की याच परिसरामध्ये आपल्याला इथून पुढं दारणा रिव्हरवरती होत असलेला हा आयकॉनिक ब्रिज पाहायला मिळतोय. आणि इथून पुढं छोटासा टनेल आहे याच डोंगर रांगेला पुढे क्रॉस मोरधनच्या डोंगर रांग जी आहे किल्ल्याची तर पुढे इथं समाप्त होते, परंतु त्या ठिकाणी छोटासा टनेल आपल्याला पाहायला मिळेल. त्या टनेलमधून आपण प्रवास करणार आहोत, गोप्रोचे शॉर्ट्स पण पाहणार आहोत. इथून पाहूया की हा आयकॉनिक ब्रिज कसा बनलेला आहे.
ठिकाणी पुन्हा एकदा आपण या ठिकाणी नॅशनल हायवे 160 पाहतोय, कारण दारणा रिव्हरचा पाठीमागचा जो ब्रिज आपण क्रॉस केल्यानंतर अगोदर एकदा समृद्धी महामार्ग आणि 160 नॅशनल हायवे क्रॉस झालेले होते. या ठिकाणी पुन्हा एकदा क्रॉस होताना पाहायला मिळते. मागे आपण पाहिलं की समृद्धी महामार्ग खालून जातो आणि 160ला ओव्हरपास दिलेला होता, आणि या ठिकाणी मात्र समृद्धी महामार्ग वरतून जातो आहे. 160ला नॅशनल हायवेला अंडरपास दिलेला आहे. हा अंडरपास पाठीमागं पाहतोय आणि समृद्धी महामार्गाचं या ठिकाणी रोडवर्कचं काम पण पूर्ण झालेलं दिसत आहे पहा. आणि ही जी डोंगर रांग आहे ही या ठिकाणी संपलेली नाही आहे, पुढं आणखीन आपल्याला पाहायला मिळेल. आणि या डोंगरातूनच पुढे आपल्याला याच्या पोटातून हा बोगदा पाहायला मिळेल. त्याचं वर्क बोगदा हा थ्रो झालेला आहे पलीकडे. आतमधून दोन्ही साईडचं काम पण या ठिकाणी पूर्ण झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. चला तर आता आपण पुढील बोगद्यातून प्रवास करूया. पण या ठिकाणी जो पुढचा एक्झिट पॉईंट आहे इगतपुरीचा, तर 2 किलोमीटर इथून आपल्याला तो पाहायला मिळेल. आणि या ठिकाणी आपल्याला बरेचसे काही बोर्ड वगैरे पाहायला मिळत आहेत. कुठल्या लेनने कुठली वाहतूक होणं गरजेचं आहे, आणि प्रत्येक वाहनामध्ये डिस्टन्स 70 मीटरचं दिलेलं आहे. इथून पुढं हा म्हणजे 13 नंबरचा पॅकेज समाप्त झालेला आहे. हा फ्लायओव्हर सुरू झालेला आहे आणि इथून पुढचा भाग जो आहे तो इगतपुरी पॅकेज 14मध्ये येतो. या पॅकेज 14चं काम पूर्ण झालेलं आहे. एकंदरीत मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आता इथून पुढे म्हणजे आपण एक्झॅक्ट 13 नंबरच्या पॅकेजच्या एंड पॉईंटला आलेलो आहोत मुंबईच्या दिशेने, आणि इथून पुढं 14 नंबर पॅकेज स्टार्ट होतं. हा फ्लायओव्हर इथून पुढे जे इंटरचेंज आहे, इंटरचेंजचा भाग जो आहे तो 14 नंबरच्या पॅकेजमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चला तर मग पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पॅकेज 14चं काम, जे की पूर्ण झालेलं आहे आणि खरंच सुंदर असं काम आहे. पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपण बराचसा 13 पॅकेजचं कामाचा अपडेट घेतलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. मला खूप त्रास होतो कारण की आपण जे गोप्रोचा जी स्टिक आहे ती आणायचं विसरलेलो आहोत, आणि आपल्याला जो गोप्रो आहे तो हातात पकडावा लागत आहे. हेल्मेटला मी माउंट केलेला आहे आणि हेल्मेट धरणं आणि हाताला पूर्ण कळ लागलेली. चला शेवट करूया. चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत या ठिकाणी थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.